चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करूया आणि पाहूयात UPSC एक्झामसाठी काय करायला हवं आहे किंवा काय त्याच्याबद्दल पात्रता आहेत, परीक्षा कशी असते आणि त्याचं सिलेक्शन कसं असतं. तर भारतीय प्रशासन व्यवस्था चालवण्यासाठी उत्तम प्रशासकांची गरज असते. उत्तम प्रशासकांची निवड करण्यासाठी लोकसेवा आयोग कार्यरत आहेत. सनदी सेवकांची नेमणूक लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होत असते. तर राज्य पातळीवरती राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय पातळीवरती संघ लोकसेवा आयोग कार्यरत असते. सनदी सेवक म्हणून उत्तम प्रशासक निवडीसाठी आयोग विविध परीक्षा घेत असतं. योग्य उमेदवार व सक्षम प्रशासक निवडण्यासाठी तितकीच कार्यक्षम परीक्षा घ्यावी लागते. या परीक्षांचे नियोजन राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग करत असतात. त्यांपैकीच केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नियोजन केली जाणारी परीक्षा म्हणजेच UPSC. केंद्रीय लोकसेवा आयोगाची विविध परीक्षा होत असतात. देशातील सर्वोच्च अशी नागरी सेवा परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग घेते. या परीक्षेमधून IAS, IPS, IFS असे विविध अधिकारी निवडले जातात. आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो की कलेक्टर होण्यासाठी काय करावे. तर कलेक्टर होण्यासाठी काय करावे याचे उत्तर केंद्रीय नागरी सेवा परीक्षा द्यावी हे आहे. वर पाहता उत्तर सोपे वाटत असले तरी यासाठी आयुष्याची बरीच वर्षे खर्ची घालावी लागतात. देशातील सर्वोच्च अशी ही परीक्षा आहे याचे भान तयारी करताना प्रत्येक उमेदवाराने ठेवावे. तर मित्रांनो, या परीक्षेसाठी पाहूयात शिक्षणाची अट काय आहे. उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे. तसेच ही परीक्षा आपण किती वेळा देऊ शकता यावर देखील काही निर्बंध घातलेले आहेत. UPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय कमीत कमी 21 वर्ष व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त 32 वर्ष वयोमर्यादा आहे. इतर सामाजिक आरक्षणानुसार OBCसाठी 3 वर्ष शिथिलतम आणि अनुसूचित जाती जमातींसाठी 5 वर्ष शिथिलतम आहे. त्याचप्रमाणे तुम्ही किती वेळा ही परीक्षा देऊ शकता यावरही निर्बंध घातलेले आहेत. खुल्या वर्गातील विद्यार्थी हे जास्तीत जास्त 6 वेळा ही परीक्षा देऊ शकतात. आपण पाहणार आहोत सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामबद्दल. त्याच्या स्टेजेस कोणत्या आहेत. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, मेन्स एक्झामिनेशन, पर्सनॅलिटी टेस्ट. तर UPSC परीक्षेच्या 3 स्टेजेस आहेत. त्यामधील पहिली स्टेज म्हणजे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन किंवा त्याला मराठीमध्ये पूर्व परीक्षा असं म्हटले जाते. पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतात. नकारात्मक गुणदान ही योजना लागू असते. पेपर 1 हा 200 गुणांसाठी असतो आणि पेपर 1 मध्ये सामान्य ज्ञान व चालू घडामोडी विषयक प्रश्नांचा समावेश असतो. पेपर 2 देखील 200 गुणांसाठी असतो. त्यामध्ये असतात 80 प्रश्न. त्यालाच सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट CSAT असे देखील म्हटलं जातं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पेपर क्रमांक 1 सामान्य ज्ञान, त्यासाठी GS म्हटलं जातं. प्रश्नसंख्या असेल ते 100 आणि ज्याला मार्क्स असतील ते 200. आणि ही गुणवत्ता यादीसाठी गुण हे याचे ग्राह्य धरले जातात. म्हणजेच या पेपरमध्ये जे गुण मिळतील त्याचेच मेरिट लिस्ट बनवून तेच विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र धरले जातात. त्यानंतर जो आहे CSAT हा फक्त क्वालिफाईंग असल्यामुळं फक्त पात्रतासाठी हा पेपर घेतला जातो. यामध्ये 80 प्रश्न असतात आणि 200 मार्क्ससाठी म्हणजेच 2.5 गुणांसाठी एक प्रश्न. यासाठी हे 2 तास वेळ मिळतो आणि हा फक्त पात्रता पेपर असतो. म्हणजे यामध्ये फक्त आपल्याला 66 मार्क्स हे मिळवावे लागतात. या ठिकाणी आपल्याला जो प्रिलिमिनरी एक्झाम आहे पूर्व परीक्षा याचा पूर्णपणे सिलेबस देण्यात आलेला आहे. पेपर पहिल्यामध्ये जे आपल्याला सिलेबस असणार आहे ते या ठिकाणी पहा. करंट इव्हेंट्स, हिस्ट्री, इंडियन अँड वर्ल्ड जॉग्राफी, इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, जनरल इश्यूज अँड एन्व्हायरमेंटल, जनरल सायन्स. ह्या सर्व जे प्रश्न आहेत किंवा हे जे घटक आहेत याच्यावरती 100 प्रश्न विचारले जातील 200 मार्क्ससाठी. आणि पेपर सेकंडमध्ये पहा कॉम्प्रिहेन्शन, इंटरपर्सनल स्किल इन्क्लूडिंग कम्युनिकेशन स्किल, लॉजिकल रिझनिंग, डिसिजन मेकिंग, जनरल मेंटल ॲबिलिटी, बेसिक न्यूमरसी अँड डाटा इंटरप्रिटेशन. हे जे सर्व आहेत ते 200 गुणांसाठी विचारले जातात आणि यामध्ये असतील ते 80 प्रश्न आणि हा फक्त क्वालिफाईंग नेचरचा पेपर असेल. तर मित्रांनो, पुढे आपण पाहणार आहोत स्टेज सेकंड मेन्स एक्झामिनेशन. पूर्व परीक्षेत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे मुख्य परीक्षेचे नियोजन केले जाते. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतो.
मुख्य परीक्षेमध्ये एकूण 9 पेपर असतात. हे सर्व पेपर वर्णनात्मक असतात. 9 मधील भाषाविषयक 2 पेपर असतात. म्हणजे यामध्ये पहा 9 पेपर हे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह प्रकारचे असणार आहेत. त्यामध्ये पेन आणि पेपरचा यूज करून उत्तीर्ण असे प्रश्न सोडवावे लागतात. त्यामधील 2 असतात ते भाषाविषयी, इंग्रजी भाषा व एक प्रादेशिक भाषा. 300 आणि 300 गुणांचे भाषा विषय असतात. भाषा विषयाच्या पेपरमध्ये मिळणारे गुण फक्त मेरिटसाठी गणले जात नाहीत. म्हणजे हे फक्त पात्रता पेपर आहेत. म्हणजे इंग्रजी भाषा ही कंपल्सरी असते आणि त्याच्यासोबत एक प्रादेशिक भाषा तुम्ही जी निवडाल ती, आणि हे फक्त पात्रतेसाठी असतात. म्हणजे या 2 पेपरमध्ये तुम्ही जर पास झालात तरच पुढचे पेपर चेक केले जातात. मात्र या 2 पेपरचे मार्क्स तुमच्या गुणवत्ता यादीमध्ये धरले जात नाहीत. UPSC परीक्षेची गुणवत्ता यादी मुख्य 7 लेखी पेपरवरती आधारित असते. 7ही पेपर 250 गुणांचे असे एकूण 1750 गुणांची ही परीक्षा असते. तर मित्रांनो, पाहूयात ह्या मेन्स एक्झामिनेशनला काय आहे डिटेल्ड सिलेबस. पेपर पहिला निबंध लेखन, यासाठी 250 मार्क्स असतील. दुसरा सामान्य ज्ञान फर्स्ट किंवा सामान्य ज्ञान 1, यासाठी सुद्धा 250 असतील. तिसऱ्याला सुद्धा सामान्य ज्ञान 2, 250 मार्क्स असतील. अशा प्रकारे 1 ते 4 सामान्य ज्ञानाचे जे पेपर्स असतील त्यांना 250 गुण असतील. म्हणजे हे 4 पेपर्स मिळून तुमचे होतात 1000 गुण. आणि त्याचप्रमाणे 2 वैकल्पिक विषय निवडावे लागतात, त्याचे होतात ते 500 गुण. आणि जो निबंध असतो त्याच्यासाठी 250 गुण. असे सर्व मिळून 1750 गुण होत असतात. आणि याच्यानंतर असते ती मुलाखत, त्याच्यासाठी 275 गुण असतात आणि सर्व मिळून 2025 मार्क्स होतात. आणि या सर्व 2025 मार्कपैकी जे गुणवत्ता यादी तयार केली जाते या 2025 या मार्क्सवरती तयार केली जाते. त्यानंतर पहा या ठिकाणी ऑप्शनल जे पेपर आहेत त्यांची लिस्ट देण्यात आलेली आहे. UPSC पेपरसाठी जे 2 पेपर असतील ऑप्शनल सब्जेक्टचे, यांपैकी कोणतेही तुम्ही एक सब्जेक्ट चूज करू शकता. त्या सब्जेक्टसाठी 2 ऑप्शनलचे पेपर असतात. या ठिकाणी मराठी भाषेचाही विषय आहे. तुम्ही मराठी लिटरेचर किंवा मराठी वाङ्मय हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. किंवा तुम्ही जो पदवीला विषय असेल, उदाहरणार्थ इतिहास, भूगोल या प्रकारे सुद्धा तुम्ही या ठिकाणी ऑप्शनल घेऊ शकता. जे सायन्सचे विद्यार्थी असतील त्यांना केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, बॉटनी असे सुद्धा तुम्हाला सब्जेक्ट घेऊ शकता. ॲग्रिकल्चरचे जे विद्यार्थी असतील त्यांना ॲग्रिकल्चर, बॉटनी, ॲनिमल हजबंड्री, झूलॉजी इत्यादी सुद्धा तुम्ही सब्जेक्ट घेऊ शकता. किंवा हे जर सब्जेक्ट तुम्हाला अवघड जात असतील तर तुम्ही पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे देखील तुम्ही विषय घेऊ शकता. या परीक्षेची 3री स्टेज म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजेच मुलाखत. तर 1750 गुणांसाठी जेव्हा मुख्य परीक्षा होते त्यामधून जे पात्र उमेदवार असतात त्यांची मुलाखत घेतली जाते. आणि ही मुलाखत 275 गुणांसाठी असते. आणि ही मुलाखत आहे ती देशाच्या राजधानीच्या ठिकाणी म्हणजेच नवी दिल्ली या ठिकाणी घेतली जाते. नवी दिल्लीमध्ये जे UPSCचं मेन आहे ढोलपूर हाऊस या ठिकाणी यांची मुलाखत होते. मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांची एकत्रित गुणांक्रमी यादी तयार केली जाते. आणि जेवढ्या जागांसाठी UPSC परीक्षा जाहीर केली होती तितक्याच जागा गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या माध्यमातून भरल्या जातात. तर मित्रांनो, ही होती सर्व UPSC या परीक्षेबद्दल माहिती. आम्हाला आशा आहे की याच माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी या अभ्यासक्रमाला किंवा या प्रक्रियेला समजावून घेऊन परीक्षेसाठी अभ्यास करतील. योग्य मार्गदर्शन, प्रभावी अभ्यास, वेळेचे नियोजन आणि सातत्यपूर्ण सराव या आधारे UPSC परीक्षा एक मराठी विद्यार्थीसुद्धा सहजतेने पास होऊ शकतो. जिद्द, चिकाटी आणि महत्त्वाकांक्षेच्या आधारे परीक्षेला सामोरे जा. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. धन्यवाद.